महाड तालुका 24 तास अंधारात, वीज येणार तरी कधी? निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते मात्र गायब. जनतेने न्याय मागायचा तरी कुणाकडे? सरपंच सोमनाथ ओझरडे यांचा सवाल. तब्बल 24 तास उलटून गेले तरी देखील महाड तालुका अजूनही अंधारातच आहे. महाड औद्योगिक वसाहत परिसरामध्ये रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांमुळे केबल तुटली आणि वीज पुरवठा खंडित होऊन महाडकरांना 24 तास अंधारात राहावं लागलं. मात्र निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते यावेळी गायब झाल्याचं दिसत आहे. भर उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असून तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. आता या जनतेने न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी उपस्थित केला आहे. महाड औद्योगिक वसाहतमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे व MIDCतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेपणामुळे 17 एप्रिल पासून संपूर्ण महाड तालुक्याला योग्य वीज पुरवठा होण्यासाठी एक्स्ट्रा हाय पॉवर स्टेशन आवश्यक आहे. यासाठी शिरगावमध्ये जागा उपलब्ध करून देऊ अशी तयारी देखील सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी दर्शवली आहे. सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र सत्तेवर असणारे नेते व पुढारी महाड तालुक्याला अंधारातून बाहेर काढतील का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.